आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आणि द सिक्रेट या ब्रह्मांडाचं रहस्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या ब्रह्मांडाचं रहस्य आणि आजचं सेशन द सिक्रेट, जादू, कृतज्ञतेची जादू, आपलं जादूचं व्रत, कृतज्ञतेचं व्रत. आजचा दिवस 11वा आणि अत्यंत महत्वाचं सेशन. आता आपण जगायला शिकणार आहे कृतज्ञतेच्या जादूसह. अगदी सकाळपासून अगदी सकाळपासून आपल्या जीवनाची सुरुवात आपल्याला खूप सुंदर सुंदर छान करायची आहे सगळ्यांना. येस, तर प्लीज मी विनंती करेल तुमचे माईक बंद करा. जादुई सकाळ काय असेल मग या जादुई सकाळमध्ये? जादूमय सकाळ तुम्ही अनुभवली आहे का आतापर्यंत? तर नसेल तर आजपासून आपल्याला अनुभवायची आहे जादुई सकाळ. आता उद्या सकाळी उठलं आणि किंवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार आहे त्या व्हिडिओच्या नंतरचा पुढचा दिवस जादुई सकाळचा असायला हवा. प्रत्येक दिवशी हे जादूमय सकाळसह आपल्याला जगणं शिकायचं आहे. जशी आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो, पहिल्या 15 मिनिटात तुम्ही आणि मी काय करते, आपण काय विचार करतो, काय बोलतो, काय अनुभवतो, यावर आपल्या संपूर्ण दिवसाचा भाव ठरत असतो. माझा संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे ठरणार आहे दिवसाच्या पहिल्या 15 मिनिटात. मग तुम्हाला ते दिवसाचे पहिले 15 मिनिट खूप सुंदर, जादूमय आणि ऊर्जावान करायला आवडेल का? नक्कीच आवडणार आहे, प्रत्येकाला आवडणार आहे. आणि म्हणून आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या आयुष्याला यासाठी की आयुष्यामधील प्रत्येक दिवस हा खूप सुंदर प्रकारे आपल्याला जादूमय जगायचा आहे, ऊर्जावान जगायचं आहे, आध्यात्मिक ऊर्जेसह भरभरून जगायचं आहे. ही दिवसाची शक्ती, ही ऊर्जेची शक्ती आपला प्रत्येक दिवस हा प्रेरणादायी होण्यासाठी आपल्याला अत्यंत अत्यंत उपयुक्त पडणार आहे. मग आपल्याला छान असं आजच्या सेशन मधून शिकायचं आहे. आणि शिकायचं म्हणण्यापेक्षा अनुकरण करायचं आहे. आपण सकाळी उठल्यानंतर किती वाजता उठतो आपण सगळेजण? 5 वाजता. उठल्यानंतर आपला असतो आत्मा नमस्ते, असतो की नाही? आणि मग त्या आत्मा नमस्ते नंतर आपण जी सुंदर मेडिटेशन करत असतो, यस, ती आपण करत असतो जादूमय सकाळ. आपल्या सकाळची जादूमय सुरुवात करत असतो. ओके, ते तर करतोच. आता यामध्ये भर आपल्याला काय टाकायची आहे, कशी आपल्याला अधिक कृतज्ञता आपल्या आयुष्यामध्ये पेरायची आहे, आता आपण बघणार आहे. हो, अधिक 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 एक एक टप्पा, एक एक पायरी आपल्याला आपलं आयुष्य अधिक सुंदर सुंदर सुंदर, कृतज्ञतापूर्ण 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 या ब्रह्मांडाच्या रहस्याची उकल करत 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 जायचंय. आणि दिवसाचा, आपल्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस हा परिपूर्णपणे आनंदी आनंदी आनंदी, प्रत्येकाच्या तोंडून असंच असलं पाहिजे कायम, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. काल आपण जादूच्या धुलीकणांचा शिरकाव करायला शिकलो, हो ना? मजा आली ना? कोणी दिसलं की वाव, कोणी दिसलं की वाव, कोणी दिसलं की वाव. मला मदत करणाऱ्या अनेक लोकांपर्यंत मी त्या धुलीकणांचा, कृतज्ञतेच्या धुलीकणांचा शिरकाव केलेला आहे. आता मी काय करत आहे, आता मी माझ्यासाठी कार्य करायला लागलेलो आहे अधिक जास्त प्रकारे. माझा दिवस, माझी सकाळ कृतज्ञतापूर्ण आणि सुंदर करायची आहे. खरं सांगा, माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कसा जावा ही जबाबदारी कोणाची? माझी. माझ्या आजूबाजूचं कोणी असं केलं, कोणी तसं केलं, कोणी तसं केलं, हे विचार करण्याची गरज
नाही. माझा प्रत्येक दिवस मी किती कृतज्ञतेसह जगायचं ही जबाबदारी माझी आहे. आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्या सुवर्ण कणांचा शिडकाव करत करत पुन्हा आपली जादुई सकाळ आता मस्त 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 करायची आहे. आता तुम्ही म्हणसाल मॅडम किती वेळा तुम्ही म्हटलं जादुई सकाळ, जादुई सकाळ, जादुई सकाळ, जादुई सकाळ. काय आहे ही जादुई सकाळ? तर जादुई सकाळ म्हणजे काय? तर सकाळी माझे डोळे उघडले, हे उघडलेले डोळे आणि डोळे उघडल्यापासून कृतज्ञतेची भावना माझ्या अंतरंगामध्ये मी अनुकरण तिचं करणे, आतून तो कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे म्हणजे जादुई सकाळ. जसे डोळे उघडले तो थँक्यू, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. हे उठणं बरोबर मला आलं पाहिजे. पहिला श्वास माझा कृतज्ञतेसह आला पाहिजे. हे म्हणजे जादुई सकाळ. सकाळी उठल्यानंतर माझे जे व्हायब्रेशन्स आहेत ना ते मला उच्च करायचे आहेत, उच्च उच्च उच्च. आणि ते उच्च व्हायब्रेशन्स, ते पहिला तो श्वास माझा कृतज्ञता पूर्ण मला त्या दिवसभर समृद्धी, स्नेह, संधीकडे घेऊन जाणार आहे. माझ्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. मला प्रत्येक पावलावर छान नवीन संधी निर्माण झाल्याचा भाव माझ्या आतमध्ये येणार आहे. मी अधिक समृद्ध होणार आहे. आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर ऋषी मुनी योगी सकाळी ध्यान, नमस्कार, प्रार्थना आणि ऊर्जेसह आयुष्य जगत असतात. आपणही जगतो पण आपण सर्वजण रोज सकाळी उठल्याबरोबर जी ध्यान करतो ना, ही आपली जादूमय सकाळच आहे. आता त्या ध्यानाच्या अगोदर जे 5 मिनिट आपल्याला मिळतात, 10 मिनिट आपण फ्रेश होण्यासाठी घेतो, त्या 10 मिनिटाचा सुद्धा आपण कृतज्ञतेने उपयोग करणार आहे. जेवढे ते श्वास आपण अगोदर घेत आहे ध्यानाला बसायच्या अगोदर, ते सुद्धा जादूमय करायचे आहेत. म्हणजेच काय, सगळ्यात पहिला श्वास खूप धन्यवाद, सगळ्यात पहिला विचार खूप धन्यवाद. आणि म्हणजे माझा तो आजचा दिवस या ब्रह्मांडाने दिलेला मला भरभरून आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. सकाळी मी जे काही करणार सकाळी, त्याचा परिणाम कुठं होणार आहे तर माझ्या मेंदूवर होणार आहे. माझ्या मेंदूची विचार करण्याची आणि ऊर्जा क्रिएट करण्याची क्षमता वाढणार आहे. माझी क्रिएटिव्हिटी वाढणार आहे, माझा फोकस वाढणार आहे आणि माझा आतमध्ये सुरू असलेला किंवा माझ्या विचारांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, तो स्ट्रेस निघून जाणार आहे. यासाठी आपल्याला हे करायचं आहे. हो, आपण पॉझिटिव्ह इमोशन्स आपल्या वाणीमध्ये, आपल्या विचारांमध्ये क्रिएट केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या लहरी निर्माण होणार आहेत ना, त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट पुढचे 6, 7, 8 तास टिकणार आहे सकाळच्या श्वासासोबतच्या. म्हणजे तर सकाळी 12च्या अगोदरचा आपला वेळ ओके होणार आहे. ओके, हेच तेवढं महत्वाचं आहे. खरंच महत्वाचं आहे. नैसर्गिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर उठलो आणि आपण माहिती आहे उठल्याबरोबर सूर्याला नमस्कार करायची आपली पद्धत आहे. आपण भारतीय, आपलं जे अध्यात्मशास्त्र खूप प्रगल्भ आहे. मी नेहमीच म्हणत असते, हो, त्यामुळे आपण आपलं हार्ट चक्र ऍक्टिव्ह करत असतो. सूर्याकडून येणारे ते सुंदर सकाळचे किरण, व्हिटॅमिन डी ज्यामध्ये असते, ते आपण घेत असतो आणि स्वतःला तेवढंच अधिक आरोग्य संपन्न करत असतो. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जो विचार येतो त्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. बेडवरून आपण उठतो, श्वास घेतो, आपण उठतो, श्वास घेतो आणि बेडवरून उतरतो, त्या मधला जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये सुद्धा आजचा दिवस मला मिळाला आहे, याकरता खूप खूप धन्यवाद. अरे रोजच तर मिळतो आजचा दिवस. अनेक जण म्हणतील रोज तर मिळतो मॅडम, रोज सकाळ होते, याची काय एवढी गोष्ट आहे? तर रोज सकाळ होते याची काय एवढी गोष्ट आहे? एक सांगू तुम्हाला, आपल्या
परिचयामधील अनेक असे लोक आहेत की जे रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाही. कोणाकोणाच्या परिचयामधले आहेत की आम्हाला माहिती आहे मॅडम, ते लोक रात्री झोपले आणि कुठंतरी हार्टचा प्रॉब्लेम आला, काही झालं आणि काही झालं, आणि ते कोणाकोणाला आहेत? एकाचा नाही, एकाचा हात वर आहे की नाही? म्हणजे असे कित्येक जण आहेत की त्यांना सकाळ बघायला मिळाली नाही. मग मी जर का रात्री झोपले कृतज्ञतेच्या भावामध्येच आणि सकाळी उठले आहे, उठल्यानंतर माझ्यासाठी हे सूर्यदेवता स्वागत करण्यासाठी तयार आहेत, तर मी धन्यवाद मानावे की नाही मानावे? मला या आयुष्यामधला एक दिवस अधिक माझ्या आयुष्यामध्ये मिळाला, त्याकरता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. माझ्या शरीरासाठी आजची मिळालेल्या जगण्याची संधी, यासाठी आज मी भेटणाऱ्या लोकांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद. फक्त पहिला धन्यवाद की आज मला आजचा दिवस या ब्रह्मांडाने दिला आहे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नक्की कन्सेप्ट आवडली? करून तर बघा. बेडवरून पाऊल खाली ठेवायच्या अगोदर. असं हे आजचं सेशन खूप आपल्याला, ज्याला म्हणूया जादुई सकाळ, आज आपल्याला जगायची आहे. आपलं उठणं, आपलं जागणं हे जादूमय करायचं आहे. आपल्यासाठी उगवणारा तो दिवस, त्याची आपल्याला खूप धन्यवाद मानायचे आहेत. खूप सुंदर हे सेशन आहे. आजच्या सेशन, प्रत्येकच सेशनला असंच म्हणता मॅडम. हो, खरंच आहे. मी उठल्यानंतर प्रत्येक दिवशी असं म्हणत असते, ब्रह्मांडीय ऊर्जेचे, या युनिव्हर्सचे मी खूप आभार मानते आणि थँक्यू युनिव्हर्स. आणि ते थँक्यू युनिव्हर्स हे जे दोन शब्द आहेत, ते मला एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण करतात. आणि त्याच ऊर्जेसह मी दिवसभर तुमच्या सगळ्यांच्या सोबत एवढे सेशन घेत असते, आनंद घेत असते. सगळ्यांना माहिती आहे. करायची मग सुरुवात. जादुई सकाळ. लेखिकांचं काय बरं म्हणणं आहे आपण बघूया. आज आपल्याला लेखिका काय बरं सांगत आहेत आजच्या सेशन मध्ये आपण बघूया. जादुई कृती क्रमांक 11, जादुई सकाळ आहे ना. जादुई सकाळ सुरू. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते, आणि रोज जागे होताना ह्या सगळ्या गोष्टी खूप विशेष आहे. की आज मी उठलो आहे, माझी वैचारिक क्षमता छान आहे, आज माझं आयुष्य छान आहे, आजच्या दिवसामध्ये मला छान विचार करता येत आहे. या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ असावं की नसावं? असायलाच हवं. आजचा दिवस माझ्यासाठी जादूमय निघाला आहे, किंवा आजचा दिवस मला मिळाला आहे, याकरिता मी खूप धन्यवाद. मी जिवंत आहे याकरता खूप धन्यवाद. दिवस निघणारा प्रत्येक दिवस आपल्याला अगदी अगदी कृतज्ञतेने भरून काढायचा आहे, असं लेखिका आपल्याला सांगतात. आणि मग या जादूचे दिवसभर आपल्याला जे रिझल्ट येतील ना, ते तुम्ही अनुभवा आणि मग सांगा. आहे ना? हा. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी, भरभरून संधी आपल्याला मिळवून देत असते. आपल्या कामाचा वेग वाढण्यापासून तर आपल्या आयुष्यातल्या दिवसभराच्या घडामोडीमधील सगळ्या गोष्टी आपल्याला सहजतेने मिळण्यासाठी, नकारात्मक विचार नकळत कट करण्यासाठी, सकारात्मकता आणि कृतज्ञतेने आयुष्य भरून टाकण्यासाठी सकाळचा तो पहिला थँक्यू, पहिला धन्यवाद आपल्याला खूप मदत करणार आहे. आणि जर काय तुम्ही आपण जादूच्या कृतज्ञतेचा हा विचार करत राहिलो आणि असं जर आपण करायला लागलो ना, तर काय होणार आहे? हानिकारक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायलाच जागाच राहणार नाही. कारण सकाळच जादूमय झालेली आहे. पुढचा दिवस आपला जादूमयच असणार आहे. आत्मविश्वास आपल्यामध्ये दिवसभर असणार आहे आणि अगदी आपल्या डोळ्यासमोर छान जादू जादू जादूच घडत राहणार आहे. अनुभव करा. नव्या दिवसासाठी आपण जेव्हा जागृत होणार आहे ना, तेव्हा कुठेही जायच्या अगोदर, कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर आभारी आहे हे शब्द उच्चारा. उद्या सकाळी उठलो आपण, श्वास तो पहिला घेतला बेडवरच, खूप खूप धन्यवाद,
आजचा दिवस मला मिळाला याकरिता. पुढे आपण गेलो, ज्या वस्तू काही आपण आहे ना त्यासाठी आपण धन्यवाद मानत होतो, त्याच सोबत आपण ध्यानाला बसलो, माझं नेटवर्क मला मिळालं, त्याकरता खूप खूप धन्यवाद. आज मी ध्यान करू शकत आहे त्याकरिता खूप खूप धन्यवाद. हे युनिवर्स माझ्यासाठी भरभरून ऊर्जा देत आहे. खूप खूप धन्यवाद. त्या धन्यवाद किती ठिकाणी वापरायचा तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला किती धन्यवादाच्या भावामध्ये अधिक जगायचं आहे. हो ना. आपल्याला रात्री छान झोप लागली याकरिता खूप खूप धन्यवाद. अरे, आपल्याकडे झोपण्यासाठी छान बिछाना आहे, गादी आहे, चादर आहे, उशी आहे, एसी आहे, नसतील तर फॅन आहे, कूलर आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद म्हणा. काय मॅडम छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायला सांगता? बघा जाऊन, अनेक लेकरं उघड्यावर झोपत आहेत, त्यांच्याकडे नाही आहे या सगळ्या गोष्टी. त्या ब्रह्मांडाचीच लेकरं आहेत, ती आपलेच बंधू भाऊ आहेत. तेच आज रोजी कोणी खाणीमध्ये कामगार आहेत, त्यांचे आयुष्य बघा. खाण कामगारांचे, ऊसतोड कामगारांचं आयुष्य बघा किती खरतड आहे, कसे जगतात ते. तिथंच वीटभट्टीवर काम करणारे अनेक सदस्य बघा कसे जगत आहेत, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा. आहे ना. हा, जरासं आजूबाजूच्या जगाकडे थोडस लक्ष करूया. आपल्याला जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. नक्कीच आपण आज कृतज्ञता व्यक्त केली तर आपल्या आयुष्यामध्ये आहे ना त्यापेक्षा अधिक सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये जर का एखाद्या गोष्टीची कमी आहे तर आपण पूर्वी त्यासाठी कृतज्ञ नव्हतो का याचा जरा विचार करा. होऊ शकते आपण तेव्हा कृतज्ञ नव्हतो. आपल्याकडे छान स्नानगृह आहे त्याकरिता सुद्धा. टोटी आहे, फिरवलं की गरम पाणी, फिरवलं की थंड पाणी, यासाठी सुद्धा धन्यवाद. किती किती बोलावं, किती किती बोलावं. आहे ना. त्या सगळ्या सुखसुविधांसाठी खूप धन्यवाद. सकाळी उठल्यानंतर आपण जसं आपण आपली टूथपेस्ट आहे, सगळ्या गोष्टी, ब्रश आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आंघोळीला गेल्यानंतर साबण आहे, शॅम्पू आहे, मस्त सगळ्या गोष्टी वापरायला मिळत आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. त्या ताजेतवाने करणाऱ्या पाण्यासाठी धन्यवाद. बाहेर जायचंय तुम्हाला मला, छान आपल्याला निवडायसाठी कपडे आहेत. काय मॅडम छोट्या छोट्या गोष्टी सांगताय. हो ना, बरोबर आहे ना माझं. बघा बरं, आपले आई वडील किंवा आता आपल्या अगोदरची एक पिढी, त्यांना 2च ड्रेस असायचे, 4च ड्रेस असायचे. त्यांना ना गावाला जायला एकच ड्रेस असायचा. हो की नाही. आपल्याला साधं ऑफिसला जायचं असेल, बाहेर जायचं असेल तरी आपल्याजवळ 20 ड्रेस तरी प्रत्येकाजवळ आहेत. आम्ही महिला मंडळ, आमच्याजवळ कपाट भरलेलं आहे साड्यांचं. खरं आहे की खोटं सांगा. इथं बसलेल्या प्रत्येकाजवळ कपाटभर साड्या आहेत, म्हणजे निवड करण्याला संधी आहे. कृष्णदादा म्हणतात 2 कपाट आहेत. नक्कीच आहेत. पहिलं कपाट भरलं की आम्ही असं नाही म्हणत की साड्या कमी करू. आम्ही काय म्हणतो, कपाट घेऊया का एक? अशी संधी या ब्रह्मांडाने माझ्या आयुष्यात निर्माण केलेली आहे. त्याकरिता खूप धन्यवाद की मला निवड करायला चान्स आहे. मी निवड करू शकत आहे की आज हे कपडे नेऊ की ते कपडे नेऊ, ही वॉच घेऊ की ती वॉच घेऊ, चप्पल ही वापरू की दुसरी वापरू की शूज वापरू. आहे की नाही खरं सांगा. आहे ना. म्हणजे आपल्याकडे अधिक साधनं आहेत. त्या साधनांसाठी सुद्धा खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. एवढा भाव आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. बघा, नवा निघणारा प्रत्येक दिवस, या प्रत्येक दिवसासाठी असा आपण आभाराच्या भावात राहिलो ना तर त्या जादूमय गोष्टी आपली अगदी वाट बघतील. आपल्याला असं दिसेल आपल्या आयुष्यात केवढं सगळं खूप काही काही आहे, किती सुंदर माझं आयुष्य आहे. माझ्याच आयुष्याचं मलाच हेवा वाटायला लागेल, किती मी लकी आहे ना मी. अशा प्रकारे आहे ना. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा खूप खूप धन्यवाद या प्रत्येक गोष्टीसाठी.
त्या प्रत्येक नवीन दिवसासाठी, माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे तुम्ही मला देत आहात. किती सुंदर कल्पना आहे ना. त्या प्रत्येक आपण चहाचं कप सकाळी उठल्या उठल्या मस्त आपल्याला गरमागरम चहा मिळतो. चहाशिवाय आपला भारतीयांचा दिवस काही. कोण कोण घेतो चहा? कोण कोण घेतो? कोण कोण नाही घेत? अरे फक्त एकट्या भारती सापडल्या घेत नाही मध्ये. आहे ना. हो. मस्त एक गरमागरम चहा छान आलं, जर आता हिवाळ्यामध्ये असलं त्यामध्ये तर अधिकच उत्तम आहे ना. तो चहा आपल्याकडे येतो. मी मागच्या पण सेशन मध्ये एक छान उदाहरण दिलं होतं. तो चहा आपल्याकडे येतो, त्या चहाला खूप धन्यवाद म्हणूया आणि बघूया तो चहा किती छान आणखी आपल्याला स्वादिष्ट होतो, चविष्ट होतो. अधिक काय करूया माहितीये काय, तो चहा आपल्यापर्यंत, चहा आपण घेतो, जिभेची चव आपल्याला मिळते, मन तृप्त आपलं होतं आणि चटका बिचाऱ्या कपाला लागतो. खरं आहे की नाही? लागतो तो लागतो, लागतो तो लागतो, कान त्याचा पकडतो. आता खरं सांगा, चहा मला घ्यायचा आहे, त्याचा कान मी पकडते आहे, त्याला थँक्यू म्हणूया ना. कोणाला? त्या निर्जीव कपाला सुद्धा खूप धन्यवाद, की मी किती रे, की मला मला चहा घ्यायचा आहे आणि मी मात्र कान तुझा पकडते. तू कान पकडून सुद्धा माझ्या जिभेला, माझ्या ओठांना चटका लागू नये यासाठी मला मदत करतोस. किती धन्यवाद मानावे ना त्या कपाचे, की नाही? म्हणायला पाहिजे. हो. समजा मला एक सांगा, समजा मस्त गरमागरम चहा हातामध्ये आलेला आहे आणि तुम्ही असा कान पकडला आहे कपाचा आणि कपाला राग आला, त्याने कान तुमच्या हातात ठेवला आणि उडी मारली, काय करसाल? हो की नाही? सांडेल ना, आपल्याला चटका लागेल ना. मग आपल्या सुरक्षेसाठी कार्य करण्याला या ब्रह्मांडाने कोणाला तरी आयडिया आली असेल ना, असं की निर्मितीच आहे की नाही. त्याकरता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. त्या कपाला, त्या चहाला, त्या चहा देणारीला सुद्धा धन्यवाद म्हणा. आणि जर आपल्याला एखाद दिवशी मस्त गरमागरम चहा सासूबाईंच्या लेकराकडून जर आला ना, तर मग तर बापरे, सोने पे सुहागा. त्यांचे किती धन्यवाद मानावे विचारूच नका. मी अपेक्षा करते एखाद्या महिन्यामधून एखादा दिवस तरी माझ्या आयुष्यात असा यावा. की तो एक काय म्हणूया, आयता चहा मला सकाळी मिळावा. हो ना. कोणाकोणाला असं वाटते की एक दिवस तरी महिन्यातला मला चहा हवा, आयता चहा हवा मस्त. महिला मंडळ कोणीच हातभार करत नाही, याचा अर्थ सगळ्यांना चहा मिळतो, मलाच नाही मिळत, प्रियंकाला आणि मला. वा वा, लकी आहात तुम्ही. तुम्हाला तुम्हाला चहा मिळतो. हा, यासाठी तुम्ही खूप लकी आहात. खूप छान. हे ब्रह्मांडीय ऊर्जा असंच भरभरून प्रेम, भरभरून सहकार्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळू देत, याकरता खूप खूप धन्यवाद. आमच्या हातचा चहा खूप छान होतो. म्हणून ना, हा, आम्हाला घरी म्हणतात की तुझ्याच हातचा चहा पाहिजे, असं ते होते. हो ना. हा, असं आहे. कारण आम्ही पाहिलो रेकी हिलर, ग्रँड मास्टर, मग आमच्या नजरेमध्ये, आमच्या हातामध्ये एक स्वाद, एक छान ऊर्जा दडलेली आहे. त्या लोकांना घरी सकाळी सकाळी ऊर्जामय चहा मिळतो, म्हणून त्यांना ते दिवसभर ते तंदुरुस्त, आनंदी आणि ऊर्जावान राहतात. माझ्या घरी तरी मला म्हणतात चहा पण तुझ्याच हातचा पाहिजे, बाकी काही असो. मला असं वाटतं की कधीतरी मिळावा असो. किती ते चहा. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या हाताला ती छान चव दिल्याबद्दल. तेथे पण थँक्यू म्हणा. बघा, आता इथे दोन गोष्टी झाल्या. मला असं वाटलं की मला आयता चहा मिळावा, ओके, महिन्यातून एक दिवस तरी मिळावा, अपेक्षा आहे. पण ठीक आहे, जर काय नाही मिळत आहे तर त्याऐवजी मी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते का? हो ना.
माझ्या आयुष्यात असे लोक तर आहेत की त्यांना माझ्याच हातचा चहा हवा आहे, माझ्याच कडून त्यांची सुंदर गुड मॉर्निंग हवी आहे. यासाठी या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे. खरं आहे ना? केवढे धन्यवाद मानावे. त्यासाठी थँक्यू की कुरबुर न करता एक कुठेतरी प्रसन्नता मी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणू शकते. माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मी तयार केलेलं जेवण म्हणूया, चहा म्हणूया, जे काही आहे ते आवडते. एवढं नशीबवान मी आहे. याकरिता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आज पुन्हा चहा करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रसंग छोटाच आहे पण शिकण्यासारखं भरपूर आहे की नाही. विचारा त्या अनेक लोकांना ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये एकट्यांना चहा घ्यावा लागतो सकाळचा. त्यांना विचारा त्या एकटा कप चहाचं दुःख काय असते, तर त्यांनाच विचारा. हो ना. म्हणून आलेल्या त्या प्रत्येक क्षणासाठी, त्या प्रत्येक प्रसंगासाठी खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जसं आपण उठलो, बघा मी तर खूप पुढे गेले, खूप पुढे गेले, पण तरीही त्या नाश्त्यासाठी, त्या चहासाठी, त्या गॅससाठी, त्या ओव्हनसाठी, आपल्या सगळ्या भांड्यांसाठी आपल्याला खूप धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. ते भांडे, तो चहा असू दे, तो तवा असू दे. आपण बहिणाबाई आपल्याला म्हणत होत्या, काय म्हणत होत्या? आधी हाताला चटके, मग भेटते भाकर कोणाला पोटाला. मला सांगा, माझ्या हाताला चटका बसण्या अगोदर त्या भांड्यांना केवढा चटका लागतो, लागतो की नाही. त्यांना सुद्धा कधीतरी कृतज्ञता व्यक्त करूया, प्रेमाने बघूया त्यांच्याकडे की नाही. करून तर बघूया. हे बघा मी काय म्हणते, मी सांगते म्हणून तुम्ही ऐकू नका. तुम्ही काय करा, करून बघा आणि उद्या नक्कीच शेअर करा की हो आज सकाळपासून हा कृतज्ञतेचा विचार केला आणि कृतज्ञतेच्या भावामध्ये जगलो ना, त्या प्रत्येक भांड्यासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी जेथे जेथे कुठे कृतज्ञता व्यक्त केली ना, त्यामुळे माझ्या आयुष्यात काय बदल झाला. तुम्हाला जर बदल वाटला ना, तर उद्या नक्कीच शेअर करा सगळ्यांनी. मी तुम्हाला विचारते आता, जादुई शिडकाव केल्यानंतर काय बदल वाटला. तसंच उद्या तुम्हाला मी जादुई सकाळ अनुभवली आहे या सगळ्या गोष्टीच्या कृतज्ञतेसह. बघा तुम्ही जो साबण वापरसाल ना, त्या साबणाला सुद्धा कृतज्ञता दिल्यानंतर आहे ना, बघा तुम्हाला काय भाव येते. सांगा तर सही. आज आपण केलं नाहीये, जेव्हा करायला जाऊ ना, उद्या तुम्हाला नक्कीच कप आठवेल. गॅरंटी आहे माझी, 100% गॅरंटी आहे. त्या कपाला थँक्यू म्हणा आणि मग मला सांगा त्या कपाने तुम्हाला काय सांगितलं. ओके. हा, अनुभवल्याशिवाय कोणतीच गोष्ट समजत नसते. आपण जसं उठतो ना, जसं मी म्हटलं पहिला श्वास, पहिल्या श्वासासाठी थँक्यू, तसंच ते पहिलं पाऊल जमिनीवर टेकायच्या अगोदर पहिला धन्यवाद आला पाहिजे. कारण दिवसभरामधलं सगळ्यात पहिलं पाऊल आपण टेकवलं आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्या प्रत्येक पावलासाठी त्या भूमातेने माझं ओझं पुन्हा उचललेलं आहे. माझा त्या भूमातेसोबत संपर्क आलेला आहे. मी माझ्या पायावर उभं राहत आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं आपल्याला आयुष्यामधलं ते पहिला श्वास, पहिलं पाऊल, त्या दिवसभराच्या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्याला माझी गाडी आहे ना, त्यानंतर मग ऑफिसमध्ये जायला माझी गाडी, माझे शूज, माझे कपडे, कशासाठी मी आभार मानावे. तुम्ही मानून तर बघा. उद्याच्या दिवसामध्ये ना तुम्हाला हजारो गोष्टी सापडतील. अरे बाप रे, मी किती समृद्ध आहे असं म्हणण्यासाठी. मला नाही वाटत की आयुष्यामध्ये उद्याच्या दिवसात तरी आपल्याला कोणती तक्रार स्वतःबद्दल असेल. आनंदी आनंद सर्वीकडेच असणार आहे. म्हणून आपल्याला कालच ही कृती सांगितली होती. तर कृती अशी होती की नव्या दिवसाची सुरुवात करताना झोपेतून जागे होतो तेव्हा काहीही करायच्या अगोदर पहिल्या श्वासासोबत थँक्यू, धन्यवाद म्हणा, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. डोळे उघडल्यानंतर पहिलं पाऊल जमिनीवर टाकू तेव्हा
खूप खूप धन्यवाद. त्या भूमातेला, माझ्या पावलांना, त्या युनिव्हर्सला करा. यानंतर आपण ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करून स्पर्श केला तिथे थँक्यू, स्पर्श झाला तिथे थँक्यू चा भाव आपल्या अंतर्मनात आपल्याला आणायचा आहे. त्यानंतर जसा दिवस जाईल तसं आपण दररोज प्रमाणे आपल्या वरदानांची गिनती करूया. या वरदानांची यादी करूया. मला काय काय माझ्या आयुष्यात छान मिळालेलं आहे यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे 3 वेळा लिहूया आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला हवी तेवढी कृतज्ञता व्यक्त करूया. आज रात्री झोपायच्या अगोदर तेच आपला जादुई दगड, जादुई दगडाला दिवसभरामध्ये घडलेल्या छान गोष्टी सांगूया. आभाराचे व्यक्त करूया. एखादी सिक्रेट असेल तर ती पण आपण त्यांना नक्कीच सांगूया. असा हा आजचा दिवस. जादूमय सकाळ, जशी ती जादूमय सकाळ असेल तसं तुम्ही पहिलाच जेव्हा थँक्यू म्हणसाल ना, जणू काही तुमच्या आजूबाजूला असे छान असे टिंगलिंग, छान असे ते एक मिनिट शेअर करत होती मी फोटो. असे सुंदर असे भाव आपल्याला दिसणार आहेत बघा. शेअर होत नाहीये माझी स्क्रीन, जाऊ द्या. स्क्रीन शेअर करत होती पण ते होऊन नाही राहिली, काही अडचण असेल तर. असं छान सुंदर असे भाव, जणू काही ते छान ते चमकणारे काय म्हणूया सूर्याचे किरण सुंदर, किंवा तो प्रकाश आपल्या आजूबाजूला आपल्याला असल्याचं जाणवेल. काय माहिती का, मला ना तुमच्या आजूबाजूला सगळ्यांच्या असा सुंदर सुंदर प्रकाश दिसतोय. जणू त्या पुस्तकामध्ये आपण बघतोय ना तसंच काहीतरी दिसतंय. तुम्हाला दिसतंय का आजूबाजूला? खरं सांगा बरं मला एकमेकांच्या. मला खूप छान दिसतोय, सुंदर वाटतंय, खूप छान असा भाव निर्माण होत आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आजचं छोटं सेशन आहे. ओके, आपल्याला खूप सुंदर असं दिवस आपल्याला आजचा घालायचा आहे. लक्षात घ्या, आपलं जीवन जर आपल्याला बदलायचं आहे ना, त्यासाठी खूप मोठे मंत्र नको आहेत आपल्याला. मंत्र फक्त कृतज्ञतेचाच आहे. जीवन सुंदर जगायचं आहे ना, तर आपल्याला मंत्र, आपण म्हणतो ना सुखी जीवनाचा मंत्र काय आहे, कुठल्या मंत्राने आयुष्याची सुरुवात करावी. मी असं कुठल्या मंत्रांना, कुठल्या गोष्टींना मी विरोध करत नाही. पण मी एवढं नक्की सांगेल की जीवन बदलण्यासाठी कोणताच मोठा मंत्र नको आहे. फक्त सकाळी उठल्यानंतर आपलं एक छोटस पाऊल, तो श्वास, ते पाऊल आपलं कृतज्ञतेसह असणं खूप गरजेचं आहे. कृतज्ञतेने, जेथे सकाळ कृतज्ञतेने सुरू होते ना, तेथे दिवसच पूर्ण जादूमय पद्धतीने भरलेला असणार आहे, जादूने भरलेला असणार आहे, ऊर्जेने भरलेला असणार आहे. मग ऊर्जामय आयुष्यामध्ये, ऊर्जामय जीवनासह कशाची कमी आहे? कशाची कमी आहे? कशाचीच नाही. सगळे आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. चला ध्यान करूया, करूया छोटस, एकदम छोटस ध्यान करूया. शांतपणे डोळे बंद करून बसा. अलगद डोळे मिटूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या आणि सोडून द्या. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत या ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या आजूबाजूला छान ऊर्जा घेऊन येत आहे. ऊर्जामय आपण होत आहे. श्वास घ्या आणि सोडा. त्या जाणाऱ्या श्वासासोबत या ब्रह्मांडामध्ये ते जादुई धुलिकण पसरत आहेत. अनुभव घ्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. आजचा दिवस माझ्या मनासारखा उगवला आहे. ही सकाळ माझ्यासाठी झालेली आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे
माझ्या मिळालेल्या या पहिल्या श्वासाकरिता खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्याकरिता आजची सकाळ उगवली आहे. आजची सकाळ मी पाहिली आहे. याकरिता खूप धन्यवाद. माझ्या श्वासाकरिता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला मिळालेल्या या नव्या जीवनाकरिता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. या श्वासाला धन्यवाद. माझ्या नव्या जीवनाला धन्यवाद. माझ्या शरीराला धन्यवाद. आज मला दिवसभर मिळत असलेल्या प्रत्येक सुख सुविधेला धन्यवाद. मला मिळत असलेल्या प्रत्येक संधीला खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 प्रत्येक श्वासाबरोबर थँक्यू. थँक्यू म्हणत जा. आपल्या डोळ्यासमोर जणू नवी सकाळ होत आहे. नवी सकाळ होत आहे. सूर्य अधिक 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 वर वर येत आहे. हे युनिवर्स आपल्यासाठी प्रेम, भरभराट, समृद्धी, नवीन संधी घेऊन येत आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आजचा दिवस माझ्याकरिता जादूमय दिवस आहे. दिवसभर माझ्या आजूबाजूला हे कृतज्ञतेचे सोनेरी धुलीकण पसरत राहणार आहेत. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. आजचा दिवस माझं कर्तृत्व, प्रेम आणि आभाराने परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी प्रेम, प्रकाश आणि नवीन संधी घेऊन येत आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझी सकाळ ही माझी जादुई शक्ती आहे आणि मी तिला कृतज्ञतेने जागवत आहे. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. 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 किती बोलत राहावं. थँक्यू. 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 आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू युनिवर्स. हे सगळे माझे सन्माननीय सदस्य माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्याकरिता खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. चला तर मग कालचं सेशन तुम्ही अटेंड केलं का मला सांगा. अटेंड केलं का नाही तर कालच होमवर्क कोणी कोणी केला, जादुई शिडकाव कोणी कोणी कुठल्या गोष्टीवर पसरवला सांगा तर. हात वर करा. 2-3 लोकांना शेअरिंगची संधी मिळेल फक्त, कारण मला जरा काम आहे. 4:30च्या सेशनच्या अगोदर टॅरो रिडिंग करायचे आहेत. मी सुलभाताईंना वेळ देऊन ठेवलेला आहे, पण 2 वाजता मी त्यांना वेळ नाही दिला तर मी सेशन संपल्यानंतर त्यांच्याशी बोलते आहे. अधिक दोघांना वेळ दिलेला आहे. चला, कोणाला बोलायचं आहे तर पटकन हात वर करा. जादुई धुलीकणांचा शिडकाव कोणी कोणी अनुभवला आणि केलाच नसेल तर मग काय फायदा. फक्त तुम्ही ऐकलंच. हात वर करा ना मग. असा हात वर करा ज्यांनी छोटंही प्रॅक्टिकल केलं, काय भाव आला असा हात वर करा. हा, पूजाला बोलायचंय. पूजा अनम्यूट. खूप म्हणजे असं ज्यावेळी धुलीकण हे केले स्प्रेड केले त्यावेळेला असं एक आल्हाददायक वाटलं आणि एक हार्ट चक्र एकदम ओपन झालं. खूप मस्त वाटलं म्हणजे एकदम भारी वाटलं. खूप छान. खूप काहीतरी होतंय एकदम छान पसरतंय सगळीकडे जो खूप आनंद वाटला. आनंदी आनंद सगळीकडे. खूप भारी वाटलं. सुंदर. खूप सुंदर. छान. अधिक कोण आहे. थँक्यू. 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 अधिक कोण आहे. करा पटकन हात वर. एकट्या पूजानेच केली.
केलं जादुई धुलीकणांचा शिडकाव. बाकी नाही, मग आपल्यामध्ये कृतज्ञता कशी येणार? कसं होणार? आपण परवाला सांगितलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये मला किती लोक मदत करतात. सकाळी कामवाले दादा, सफाई कामगार, जो कोणी दिसेल ना त्यावर एक अणका केला प्रॅक्टिकल. माईक सुरू करा मग. बोला अनघा. हा वायरमन आलेले ना त्यांच्याशी वायरमन छान. हा, जेव्हा लाईटचं काम करण्यासाठी आले त्यांच्याबद्दलही त्यांच्यावर शिडकाव केला. छान. खूप मस्त. तुमच्या मनामध्ये काय भाव निर्माण झाला त्यानंतर? त्यामुळे त्यांच्याही मनात मला आधी कृतज्ञता वाटली खूप. म्हणजे आले आपल्या शब्दाला हे करून आणि आपण काम करून घेतलं. हा. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. उद्याच्या सेशन मध्ये बोला बोला अनघा. बागकाम करणारे माळी सुद्धा ना त्यांना फोन केल्यावर ते सुद्धा आले. त्यांनी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा असंच जादूचे धुळीकण हे केले वाव, आणि त्यांनी पण छान काम केलं. छान. अतिशय कृतज्ञतेने आणि मीही खूप कृतज्ञ आहे त्यांच्यावर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. हं, येस, खूप छान. हं. अधिक कोणी केला प्रॅक्टिकल? बोला. असं गड्या मग तुम्ही मला माहिती नव्हतं त्यांनीच मुक्त करतात. दोनच लोक जर काय त्यांनी ते करत असतील ना कृती, तर मग आपल्याला रिझल्ट येणार. ठीक आहे, तुम्ही कालची आणि आजची दोन्ही दिवसाच्या कृती करा. पण किती लोक आपल्या कामात येतात. आपल्याला सकाळी भाजीपाला आणून दिला यांनी, त्यांच्यावर त्या धुलीकणांचा शिडकाव. थँक्यू म्हणा आणि अलगद कल्पना करा की छान धुलीकण निघत आहेत, मस्त गोल्डन गोल्डन. हा विचार करायचा. हं? खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. आत्मा चला. नमस्ते सर्वांना. हो. चला. मॅडम आता मुलगा नाहीये माझा घरी, आता गेला, निघून गेला.